जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर 2 मध्ये पीडियाट्रिक वार्ड आहे आणि त्याच्या बाजूला NRC रूम आहे, तसेच सर्जिकल वार्ड आहे. त्याच्या बाजूला स्टोर रूम असल्या ठिकाणी बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. एका रूमला आग लागली होती. आग लागल्याचं लक्षात आला. 2-3 कर्मचारी सिस्टरने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढत असल्यामुळे सर्व रुग्ण नातेवाईक यांना रूम आणि बिल्डिंग खाली करायला लावली आणि बाजूच्या ICUमध्ये रुग्णांना शिफ्ट करण्यात आले. एकंदरीत रुग्ण 10 होते, सर्जरीचे आणि लहान मुलांचे. त्यामुळे रुग्ण सर्व व्यवस्थित आहेत. ते गाडी आलेले आहे आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पूर्णपणे आटोक्यात आलेले आहे आणि पूर्ण ते दुर्घटना घडलेली नाही आहेत, कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे. रुग्ण आणि नातेवाईक मिळून त्या वार्डमध्ये साधारणतः 33 लोक होते, तर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. जेव्हा आग लागली आम्हाला इथून एक फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले, अग्निशमन दलाचे. त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा आग विझवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो. तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिकदृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किटमध्ये लागलेली आग आहे. काही हानी वगैरे झालेली नाही. आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथे जे काही मॅनपॉवर काम करत होतं त्यांना बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला. त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ॲक्शन घेण्यासाठी चांगलं ग्राउंड मिळालं. आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे, काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते.